अदर जे आहेत ते 2,30,000 आहे, जे सही करायला नाही म्हणले, नाही तर कुठलं काही कारण असू शकतं. आणि ऑलरेडी एनरोल्ड असे 17 लाख आहेत, असे 2 कोटी हा आकडा तिथं होतो. म्हणजे हे जे काही आकडे, आता आम्ही त्यांना असं विचारलं की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय, उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे, तर म्हणले फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ऍब्सेंट नाही तर अनट्रेसेबल आहे, फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात, पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना विचारलं की काही डबल नाव आहेत, त्याच्याच बरोबर काही अशी नावं आहेत ज्याचे फोटो चुकीचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे आमचा आक्षेप या प्रमुख अधिकारी सीओ साहेबांवर नाही, अधिकारी चांगला वाटतोय, बोलताना ते चांगलं बोलतायत, थोडंसं गोलगोल सुद्धा त्या ठिकाणी ते बोलत आहेत. स्पष्टपणे काही उत्तरं त्यांनी तिथं दिली नाहीत, पण काही विषयाची त्यांनी तिथं दिली. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं शुद्धीकरण हे होणार, हे खरं असलं तरी उद्या जाऊन लोकांची नावं ऍड केली जाऊ शकतात, तर ऍड 100% तिथं केली जाऊ शकतात. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे लोकांना. आज संध्याकाळी खरं तर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन घेणार होतो, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर एक प्रेझेंटेशन आम्ही ऑनलाईन टाकत आहोत, तुम्ही तिथं बघा. याच्यामध्ये आमचे त्यांना जे आक्षेप होते की भाजपकडनं अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर केलं गेलं आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये आपले म्हणजे आपल्या विचाराचे म्हणजे भाजपच्या विचाराचे संदिग्ध आणि विरोधी असं त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही एक समजून घ्या, गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे एसआयआरचं काम चालू आहे. हा सगळा लोड जो आहे तो बीएलओ वर आलाय, म्हणजे कुणी शिक्षक आहे, कुणी अधिकारी आहे. आणि मग शिक्षकांना टार्गेट दिलं गेलंय की काही झालं नाही तर या बीएलओना टार्गेट दिलंय, काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या, नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्व्हे करतायत. आमचं या अधिकाऱ्यांना म्हणणं होतं की तो माणूस नाही तर तो बीएलओ 2दा-3दा त्या घरी गेला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लोड बीएलओवर जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेबल सर्व्हे केला जातोय. आणि या टेबल सर्व्हेला माहिती कोण देते, तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती, तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्यांनी माहिती काढली. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं, हे पुण्याचं आहे, एका चॅनलनी कव्हर केलेलं आहे,